धर्मांतर विरोधी कायद्याला राज्य कॅबिनेटनं मंजुरी दिलेली आहे। या कायद्यामध्ये 5 लाखांचा दंड आणि 7 वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे। तसंच दोषी व्यक्ती किंवा संस्थेविरोधात थेट अजामीनपात्र गुन्हा दाखल केला जाणार आहे। लवकरच विधिमंडळामध्ये हा कायदा पारित केला जाईल। महाराष्ट्रामध्ये एक सक्षम धर्मांतर विरोधी कायदा हा कॅबिनेटमध्ये पास झालेला आहे। धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026 या अंतर्गत ज्याचा लवकरच काही तासामध्ये GR निघेल। यापुढे आमच्या कुठलीही हिंदू बहिणीकडे कुठलाही हिरवा साप जिहादी वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही।